तुम्ही जे प्रामाणिक कष्ट करत आहात त्याला जर देवाची आणि गणपती बाप्पांची साथ मिळाली, तुम्ही जे काही कष्ट अडकला आहात त्याच्यासाठी तुम्ही प्रामाणिक कष्ट करत आहात, त्याच्यासाठी जर प्रार्थना केली तर कष्टातून काहीतरी मार्ग मिळाला तर प्रार्थना केली तर नक्कीच गणपती बाप्पा तुमचे विघ्न दूर करतील। श्री स्वामी समर्थ। जसे प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक कष्ट करत असते, नेहमी देवाची साथ असणे खूप महत्त्वाचे आहे। आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, त्या कष्टाला देवाची साथ असणे खूप महत्त्वाचे आहे। आयुष्यात कष्टाला काही पर्याय नाही, भगवंताची आपल्या सोबत असणे, त्यांची साथ असणे हे एक लाख मोलाचं मानलं जातं। कर्जबाजारीपणा आहे, संकट आले आहेत, तुमच्या आयुष्यात कमी व्हावे यासाठी तुमच्याकडे म्हणजे 10 दिवसात गणपती बसणार आहे तर प्रभावी ही सेवा आहे। तुम्ही गणपती बाप्पांची 10 दिवसाची करायची आहे प्रभावी सेवा, तर ती सांगणार आहे। ती तुम्ही कर्जमुक्तीसाठी करायची आहे। घरात बसून तुम्ही लाख रुपये कर्ज काढले आहेत तर घरात बसून फक्त पारायण ग्रंथ वाचणार आहात, अशा वेळी देव काय तुम्हाला कर्ज कमी करणार आहे का? काही जे आहे ते प्रामाणिक कष्ट करत आहात, कष्टाची साथ देणे हे जे कर्जाचे डोंगर झालेले आहे ते त्याच्यासाठी नक्कीच देवाची साथ हवी आहे। तुम्हाला काय करायचं आहे, 10 दिवस जर गणपती बाप्पा तुमच्याकडे आहात, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही 3 दिवस म्हणजे जेवढं जमेल तेवढं 3 दिवस 5 दिवस 7 दिवस अगदी जरी 10 दिवस केलं तरी चालेल, काही हरकत नाही। पण आपल्याला विषम संख्येमध्ये 3 5 7 11 या विषम संख्येमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। मासिक धर्म विठ्ठल सुतक असेल तर हे करता येणार नाही। पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी इतक्या दिवस करील, म्हणून 3 दिवस 5 दिवस 11 दिवस जसं असेल तसं तुम्हाला जमेल तसं त्याप्रमाणे। ज्यांच्याकडे गणपती बाप्पा बसत नाही त्यांनी ती सेवा घरात करायची आहे आणि जे मी सांगणार आहे ते मंडळाच्या गणपतीला परत अर्पण केलं तरी चालू शकते। मग 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे ती हातात, आणि अशा आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहेत। ती जुडी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची। पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी या दिवसामध्ये एवढं मी करेल। जरी 10 दिवस जरी गणपती असेल तरी तुम्ही 10 दिवस केलं तरी चालेल, नाहीतर मी लगातार 3 दिवस करेल 5 दिवस करेल, जशी इच्छा। नाहीतर आज केलं आणि उद्या नाही केलं म्हणजे उद्या जरी गॅप ठेवला तरी चालू शकते, नाहीतर तुम्ही 3 दिवस करणार असाल तर तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालू शकते। रोज केलं तरी तुम्ही चांगलंच आहे, रिझल्ट चांगलाच मिळेल। ही सेवा तुम्ही कधी करू शकता तर सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण ही सेवा करू शकता। या सेवेला कुठले पण नियम नाही आहेत। तर 21 जोड्या घ्यायच्या आहे, त्या जोड्यामधली एक जोडी हातात घ्यायची आहे। तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम हे तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलला मिळून जाईल। आपल्याला काय करायचं आहे, एक दुर्वा हातात घ्यायची आहे आणि ती दुर्वेचा जो शेंड्याचा भाग आहे तो आपल्याकडे असावा आणि तुम्हाला एक वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। परत ती जे दुर्वा आहे ती देवाच्या समोर ठेवायची आहे। परत आपल्याला दुसरी दुर्वा घ्यायची आहे, परत आपल्याला एक वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम पठण करायचं आहे। परत आपल्याला तिसऱ्यांदा दुर्वा घ्यायची आहे, परत एकदा आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम पठण करायचं आहे। असं तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे आणि त्या 21 जुड्या प्रत्येकी एका हातात घेऊन ते ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। तर अशा 21 जुड्या गणपती बाप्पांच्या तिथे ठेवणार आहात। तर त्या दुर्व्याची ज्या पूर्ण 21 दुर्व्याची जी जोडी आहे त्या दुर्वेची आपल्याला माळ करायची आहे। मग एक लांबसा दोरा घ्यायचा आहे आणि त्या 21 जुड्या आहेत त्याची माळ तयार करायची आहे आणि घरातल्या गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे। ज्यांच्या घरात गणपती बाप्पा बसवला जात नाही त्यांनी मंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पांच्या तिथे जाऊन ती माळ अर्पण केली तरी चालेल। आता आपण धागा छोटा जरी केला असेल आणि मोठा गणपती बाप्पा सार्वजनिक मोठा असणार आहे, मग त्याचप्रमाणे जरी गणपती माळ जरी नाही घातली त्यांच्या चरणांच्या तिथे ठेवली तरी चालू शकते। आपल्याला प्रार्थना करायचे, प्रामाणिक कष्ट करतोय त्या कष्टाला तुमची साथ हवी। तुम्हाला बघा किती छान अनुभव येतोय। जास्तीत जास्त सेवा करा। कुठलीही सेवा करत असताना मनात श्रद्धा असावी।
सकारात्मकता सेवा कराल तेवढेच तुम्हाला डबल मिळेल. जेवढ्या संशयाने सेवा होईल, तुमची जर नकारात्मकता विचार आले, देव मला देईल का, हे केल्याने असं होईल का, तर तेवढंच तुम्हाला नकारात्मकता मिळणार आहे. श्रद्धेने भावनेने गणपती बाप्पांची सेवा करा, नक्की तुम्हाला अनुभव येईल. सेवेचे नियम हे काहीच नाही आहेत, परान्य हे काहीच नाही आहे. बऱ्याच घरात महालक्ष्मीची गडबड चालू आहे. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला जर 3 दिवस करायचं असेल तर महालक्ष्मी झाल्यानंतर पण तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला जमेल, 3 दिवस 5 दिवस कसं जमेल तसं तुम्ही करू शकता. सेवा मात्र करायला चुकवू नका. खरंच जर कर्जाचा डोंगर झाला आहे आणि कर्जमुक्ती व्हावी म्हणजेच कष्ट नाही करायचं, फक्त सेवा करायची. कुठलेही देव कर्जमुक्ती मदत करणार नाही. कष्ट करताय तुम्हाला वाटतं की एक कर्ज झाले, आता परत दुसरं कर्ज येत आहे आपल्याला, तर मुक्ती मिळण्यासाठी, त्यातून मार्ग मिळण्यासाठी ही सेवा तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्हाला नक्की समजलं असेल तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते. आपल्याला जर 3 दिवस जर हे करायचं आहे, तुम्ही कंटिन्यू करत असाल तरी चालेल किंवा गॅप ठेवला तरी चालेल, जशी तुमची इच्छा, तुम्हाला जसं जमेल त्याच्यानुसार. त्याप्रमाणे जर आपल्याला 3 दिवस करायचं आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला जसं एक जुडी घ्यायची आहे, त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे, ती गणपती बाप्पांच्या तिथे चरणांवर अर्पण करायची आहे. अशा आपल्याला 21 जुड्या घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी पण तसंच करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी पण तेच करायचं आहे. असं ते 3 दिवस. आणि ती गणपती बाप्पांना जी 21 जुड्या बनवलेल्या आहेत त्याची माळ आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तुम्हाला जर समजलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.